नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापुरात लिंगायत समाजाचा यलगार. लिंगायत समाजास अल्पसंख्याकाचा दर्जा द्या आणि जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ सरसकट लिंगायत समाजास द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी समस्त लिंगायत समाजाने यलगार करीत रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आमदार शिवाजी पाटील यांच्या मध्यस्थीने शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने सकाळी 10 वाजल्यापासून सुरू असणारे आंदोलन सायंकाळी 5:30 वाजता स्थगित करण्यात आले. आपल्या न्याय हक्कांसाठी हजारो समाज बांधव एकवटून रस्त्यावर उतरल्याने संपूर्ण असेंब्ली रोड गर्दीने फुलून गेला होता. आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही हजारो समाज बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला. सकाळी 10 वाजल्यापासून समाज बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यामुळे असेंब्ली रोड वाहतुकीस बंद केला होता. तर अजिंक्यतारा कार्यालय ते राजर्षी शाहू रक्तपेढी हा मार्ग बसेस आणि वाहनांनी व्यापला होता. जय बसवेशा, महाराष्ट्र देशा, भारत माता की जय, लिंगायत समाजास न्याय मिळालाच पाहिजे आदींसह विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी कुडलसंगम मठाचे मृत्युंजय महास्वामी, अलमप्रभू मठाचे बसवकुमार स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. आमदार शिवाजी पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. आमदार शिवाजी पाटील यांनी लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामार्फत प्रश्न धसास लावण्याची ग्वाही दिली. 2013 मध्ये केवळ आश्वासन मिळाले, त्यामुळे आता लेखी द्या असा आग्रह धरल्यानंतर आमदार पाटील यांनी तेव्हा फडणवीस नव्हते, आता आहेत असं सांगितलं. या आंदोलनात इचलकरंजीचे नगरसेवक संजय तेलनाडे, प्रशांत शहापुरे, नितीन पाटील, दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील, रजनीताई मगदूम, सरलाताई पाटील, वैशाली पाटील, स्मिता तेलनाडे, BS पाटील, चंद्रशेखर तंबाके यांच्यासह हजारो समाज बांधव ठाण मांडून बसले होते.